तर आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ना, ती फक्त एका जागतिक ब्रँडची नाहीये. ही गोष्ट आहे एका तुटलेल्या वचनाची, एका लहान मुलाने पाहिलेल्या असहाय्यतेची आणि त्यातून एक जागतिक साम्राज्य कसं उभं राहिलं त्याची ही कहाणी आहे. ही कहाणी त्या ध्यासाची आहे जी माणसाला आतून जाळते आणि काहीतरी विलक्षण करण्यासाठी प्रवृत्त करते. हे फक्त एक वाक्य नाहीये. हे एका 7 वर्षांच्या मुलाच्या मनात कायमची कोरली गेलेली एक जखम आहे. विचार करा, असं काय पाहिलं असेल त्या लहान मुलाने की त्याचा जगावरचा, स्वप्नांवरचा सगळा विश्वास सोडून गेला. ह्या एका वाक्यामागे एक प्रचंड मोठं वादळ दडलेलं आहे, ज्याने हॉवर्ड शुल्सच्या आयुष्याची दिशाच कायमची बदलून टाकली. चला, आपण जरा त्या काळात जाऊया. न्यूयॉर्कमधलं ब्रुकलिन. तिथली एक सामान्य वस्ती. वडील ट्रक चालवून घर चालवायचे, आई मिळेल ते काम करायची. 2 वेळच्या जेवणाची सुद्धा मारामार होती. पण त्या घरात गरिबीपेक्षाही जास्त काहीतरी भयान घडणार होतं. तो क्षण फक्त डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. घराचा एकमेव कमावणारा माणूस अंथरुणाला खेळलेला आहे. घरात पैशांची आवक पूर्णपणे 100% बंद. ना मेडिकल इन्शुरन्स, ना कंपनीकडून कुठलीही मदत. आणि तो 7 वर्षांचा मुलगा आपल्या वडिलांना वेदनेने विवळताना आणि आईला असहाय्यपणे रडताना पाहतोय. खरं तर त्या एका क्षणात त्याचं बालपण संपून गेलं. त्या क्षणात त्याने पाहिलं की एका अपघाताने सगळं कसं होत्याचं नव्हतं होऊन जातं. वडिलांची ती अवस्था त्याच्या काळजात एक आग पेटवून गेली. त्याने ठरवलं काहीही करून या असहाय्यतेतून बाहेर पडायचं. फुटबॉलच्या जोरावर स्कॉलरशिप मिळवली. गरज पडली तेव्हा कॉलेजची फी भरण्यासाठी चक्क रक्त विकलं, पण शिक्षण नाही सोडलं. अनेक लहान मोठ्या नोकऱ्या करत अखेर तो हॅमर प्लस नावाच्या एक कंपनीत कामाला लागला. आणि मग एक दिवस सियाटलच्या पाईक प्लेस मार्केटमध्ये तो पहिल्यांदा त्या दुकानात शिरला आणि भाजलेल्या कॉफीच्या एका अद्भुत सुगंधाने त्याचं स्वागत केलं. तो सुगंध त्याच्या नाकातून थेट काळजात उतरला. त्याला तेव्हाच जाणवलं ही जागा खूप खास आहे. ही फक्त एक भेट नव्हती, तर जणू काही नियतीनेच त्याच्या स्वप्नापर्यंत पोचण्याचा पत्ता त्याच्या हातात दिला होता. तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याला सुमात्रा कॉफीचा एक कप दिला. त्याने पहिला घोट घेतला, दुसरा घेतला आणि तिसऱ्या घोटात त्याला त्याच्या आयुष्याचा उद्देश सापडला. तो फक्त कॉफीच्या नाही, तर त्या अनुभवाच्या, त्या वातावरणाच्या प्रेमात पडला होता. त्याला त्या एका कपमध्ये आपलं भविष्य दिसलं होतं. पुढे 1983 मध्ये तो कामानिमित्त इटलीच्या मिलान शहरात गेला आणि तिथे त्याने जे पाहिलं ना, त्याने त्याची दृष्टीच बदलून टाकली. तिथले एस्प्रेसो बार म्हणजे फक्त कॉफी पिण्याची ठिकाणं नव्हती, ती लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होती. लोक तिथे भेटत होते, गप्पा मारत होते, नाती जपत होते. घर आणि ऑफिसनंतर ती त्यांची तिसरी जागा होती. त्याच्या डोक्यात एक विचार चमकला, हाच अनुभव, हीच ऊब मला अमेरिकेत न्यायची आहे. मोठ्या उत्साहाने आणि डोळ्यात एक नवी चमक घेऊन तो परत आला. त्याने आपली कल्पना स्टारबक्सच्या मालकांना सांगितली. पण त्यांचं उत्तर ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले, आपण कॉफी बीन्स विकतो, कॉफीचे कप नाही. त्याच्या स्वप्नावर हा पहिला आणि सगळ्यात मोठा आघात होता. खूप निराश होऊन 1985 मध्ये त्याने स्टारबक्स सोडलं. त्याने ठरवलं आपलं स्वप्न आपण स्वतःच पूर्ण करायचं. त्याने इल झोर्नाले नावाची स्वतःची कॉफी शॉप चेन सुरू करण्याचं ठरवलं. पण हे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे एका उंच, निसरड्या आणि फक्त नाही या शब्दांनी बनलेल्या डोंगरावर चढाई करण्यासारखं होतं. जरा कल्पना करा, आपल्याकडे एक जबरदस्त कल्पना आहे आणि आपल्याला खात्री आहे की ती यशस्वी होणारच. आपण ती कल्पना घेऊन 242 लोकांचे दरवाजे ठोठावता. किती नकार पचवण्याची ताकद असेल आपल्यात. 217 वेळा, प्रत्येक वेळी तो पूर्ण तयारीने जायचा, आपलं स्वप्न लोकांपुढे मांडायचा आणि प्रत्येक वेळी त्याला एकच उत्तर मिळायचं, नाही. प्रत्येक नकार म्हणजे त्याच्या आत्मविश्वासावर झालेला एक घाव होता. त्याची आशा हळूहळू संपत चालली होती. जणू काही जगच त्याला सांगत होतं की तुमचं स्वप्न व्यर्थ आहे. गुंतवणूकदार त्याला म्हणायचे, अहो, ही इटालियन कॉफीची कल्पना अमेरिकेत चालणार नाही. लोकांना कॅपुचिनो आणि लाटे म्हणजे काय हेच माहिती नाहीये. त्याच्या स्वप्नाला कोणीही गांभीर्याने घ्यायला तयार नव्हतं. पण तो थांबला नाही, तो हरला नाही. तब्बल 217 नकारानंतर अखेर 25 लोकांनी त्याच्या डोळ्यातली ती आग ओळखली आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि मग बघा नियतीने काय चक्र फिरवलं. ज्या स्टारबक्सने त्याला आणि त्याच्या स्वप्नाला नाकारलं होतं, तीच कंपनी विकायला निघाली आणि हॉवर्डने ती विकत घेतली. स्टारबक्सचा मालक झाल्यावर हॉवर्डने फक्त व्यवसाय नाही वाढवला, त्याने एक वचन पूर्ण करायला सुरुवात केली. ते वचन जे त्याने न कळतपणे त्या 7 वर्षांच्या मुलाला दिलं होतं, ज्याने आपल्या वडिलांना एका तुटलेल्या पायासोबत, तुटलेल्या स्वप्नांसोबत अंथरुणावर पाहिलं होतं. हे पहा, एका बाजूला आहे त्याच्या वडिलांची नोकरी, जिथे एका कर्मचाऱ्याच्या आयुष्याला कवडीचीही किंमत नव्हती, आणि दुसऱ्या बाजूला
त्याने घडवलेली स्टारबक्स आहे, जिथे आठवड्यातून फक्त 20 तास काम करणाऱ्या पार्ट टाइम कर्मचाऱ्यालाही आरोग्य विमा आणि कंपनीचे शेअर्स दिले जातात. त्याने आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला तीच प्रतिष्ठा आणि तीच सुरक्षा दिली जी त्याच्या वडिलांना कधीच मिळाली नाही. हे फक्त एक वाक्य नाहीये, हा त्याच्या आयुष्याचा मूळ मंत्र आहे. स्टारबक्सच्या प्रत्येक पॉलिसीमागे, प्रत्येक निर्णयामागे त्याच्या वडिलांची आठवण आहे. ही त्याने आपल्या वडिलांच्या तुटलेल्या स्वप्नांना वाहिलेली सगळ्यात मोठी श्रद्धांजली आहे. त्याचा एक साधा नियम होता. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तो आपल्यासमोर 2 रिकाम्या खुर्च्या ठेवायचा, एक कर्मचाऱ्याची, दुसरी ग्राहकाची, आणि मग स्वतःला विचारायचा, या निर्णयामुळे या दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान दिसेल का? उत्तर हो असेल तर आणि तरच तो निर्णय पुढे जायचा. आणि याच मानवी दृष्टिकोनाचा परिणाम काय झाला? 1987 मध्ये फक्त 6 स्टोअर्स असलेली कंपनी आज जगभरात 40,000पेक्षा जास्त ठिकाणी पोचली आहे. हे यश फक्त कॉफीचं नाही, हे यश आहे एका मुलाने आपल्या वडिलांना दिलेल्या वचनाचं. हॉवर्ड शुल्ट्झची ही गोष्ट आपल्याला एकच गोष्ट सांगते की आपली स्वप्न आपल्या भूतकाळातल्या जखमांवर एक मलम लावू शकतात. लोक आपल्याला नाकारतील, परिस्थिती आपल्याला हरवण्याचा प्रयत्न करेल, पण आपल्या आतली ती एक जिद्द, ती एक आग आपल्याला पुढे नेत राहील. 217 नकारानंतर एक हो आपली वाट पाहतंय. प्रश्न फक्त हा आहे की तो एक हो शब्द ऐकण्यासाठी आपण 217 नकार पचवायला तयार आहोत का?